नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये आज सगळी परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। काल जी काही दंगल झाली त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जवळपास 10 ते 15 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर आहेत। सर, काल जो काही प्रकार झाला तुम्ही स्वतः ग्राउंडवरती होतात, आतापर्यंत आपण काय कारवाई केलेली आहे, किती गुन्हे दाखल केलेले आहेत, किती आरोपींना अटक केलेली आहे? आतापर्यंत या प्रकरणामध्ये 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 6 गुन्ह्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। फुटेजेस बघून जे आरोपी आहेत त्यांची ओळख पटलेली आहे आणि त्या आरोपीच्या मागावरती पोलीस पथकं आहेत आणि त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल। परिस्थिती आता पूर्णपणे शांत आहे आणि सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू आहेत। तरी देखील खबरदारी म्हणून आज बंदोबस्त जसा रात्रभर तैनात होता तो आज दिवसभर देखील तैनात असेल। कोणकोणत्या कलमांतर्गत हे गुन्हे दाखल आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे साधारणतः किती आरोपींना आपण आयडेंटिफाय केलेलं होतं, किती आरोपींविरोधात आपण गुन्हे दाखल केलेले आहेत? कारण गर्दी दोन्ही बाजूची होती, दोन्ही गटात हाणामारी झाली, दगडफेक झाली आणि दोन्ही बाजूची लोक होती, तर कशा पद्धतीने हे गुन्हे दाखल केले? यामध्ये दोन्ही बाजूंच्या आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दगडफेक करणे, धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे गंभीर कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 15 आरोपींना अटक केली आहेत आणि ज्या बऱ्याचशा आरोपींची ओळख पटलेली आहे आणि आणखी ओळख पटण्याची प्रक्रिया सुरू आहे। फुटेजमधील प्रत्येक व्यक्तीचं जो फुटेजमध्ये होता आणि जो सक्रिय होता अशा प्रत्येक व्यक्तीवरती त्याचा गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून त्याला अटक केली जाईल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाशिकचा सर दूध बाजार परिसर हा नेहमीचा वर्दळीचा भाग राहिलेला आहे आणि आता सकाळपासून आपण पाहतो तुम्ही स्वतः ग्राउंडवरती आहात। कालची परिस्थिती कशी होती आणि आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्ही काय सगळं पाहिलं? आताची परिस्थिती पूर्णपणे नॉर्मल आहे। सर्वत्र दुकानं सुरू आहेत, नागरिक त्यांचे काम व्यवस्थित करत आहेत। पूर्णपणे परिस्थिती शांत आणि संपूर्णपणे नियंत्रणात आहे आणि कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। याच परिसरामध्ये सकल हिंदू समाजाची जी रॅली निघाली ते इथूनच का निघाली, की त्यामागे काही वेगळा उद्देश होता? अशा पद्धतीचं काही आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे का, किंवा कुठल्या इतर बाबी ज्या आहेत किंवा पूर्वनियोजित कट होता किंवा कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं होतं असं काही निष्पन्न झालेलं आहे का? सध्या पूर्ण लक्ष आरोपींना अटक करण्यावरती आहे। पूर्ण बाबीचा नंतर डिटेलमध्ये चौकशीने तपास केला जाईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवू नयेत यासाठी आपण काय आवाहन करतोय, लोकांना काय आवाहन करतोय, नाशिकमधल्या जनतेला कशा पद्धतीने विश्वासात घेतोय आणि पोलीस दलाकडून कशा पद्धतीने हे सगळं नियंत्रण केलं जातंय? सोशल मीडियावरती बारकाईने लक्ष आहे आणि जी कोणी व्यक्ती सोशल मीडियावरती मेसेज टाकून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल त्या प्रत्येकावरती कारवाई केली जाईल। खूप धन्यवाद सर आपल्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सर आणि सध्या नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये त्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। जवळपास 5 ते 6 गुन्हे हे दोन्ही बाजूच्या लोकांवरती दाखल करण्यात आलेले आहेत। जवळपास 15 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि CCTVच्या माध्यमातून इतर चौकशी सुद्धा सुरू आहे। त्यामुळे जसे आरोपी निष्पन्न होतील तशा पद्धतीची कारवाई येत्या काळात केली जाईल अशा पद्धतीची माहिती किरण कुमार चव्हाण यांनी दिलेली आहे। प्रेझेंटर आकाश शेवले सोबत कृष्णा सोनार रकट, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।